पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि नाशिक पूर्व विधानसभा आमदार राहुल ढिकले यांच्या पुढाकारातून अयोध्या यात्रा आयोजित करण्यात आली आहे। आस्था रेल अयोध्या यात्रा 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत असणारी। यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होती। काल रात्री 2 वाजता नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून नाशिक मधील रामभक्त रामलल्लाच्या भेटीसाठी रवाना झालेत। भाजप नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीने या रेल्वेचे आयोजन करण्यात आले। नाशिक मधून अयोध्येला जाणारी ही पहिलीच आस्था रेल्वे आहे। नाशिककरांचा उत्साह यावेळी बघण्यात मिळाला असून ढोल ताशांच्या गजरावर नागरिकांनी फेर धरलाय। त्याचबरोबर महिला वर्गाने त्यांच्या भावना व्यक्त केल्यात। आमचा आनंद पंचामृत आनंद असल्याचं वाटतंय। रामाचं दर्शन होत असल्याने मी खूप आनंदी आहे आणि पुढील साम्राज्य सुद्धा आपल्याच ताब्यात येणार असल्याचं भाजप पदाधिकारी महिलेनं सांगितलंय। आजचा आनंद जे दूध शर्करा नव्हे तर पंचामृत आनंद आहे असं आम्हाला आज वाटतं आहे। पंचामृत आनंद असल्या कारणाने जे भाजपाच्या मी पण एक सदस्य किंवा एक पदाधिकारी म्हणून मी आहे आणि आज मला पहिल्याच ट्रेननी माझा 2 नंबरच आहे सीटवर पण म्हणजे इतक्या छान योगामध्ये मी रामाला जात आहे। रामाचं दर्शन मला होणार आहे। त्यामुळे मी आज खूप आणि खूप आनंदी अशी आहे की जेणेकरून आपलं पुढील साम्राज्य सुद्धा आपल्याच ताब्यात येणार आहे। नमस्कार, जय श्रीराम। आम्हाला रामलल्लाला भेटण्याची खूप आतुरता लागलेली होती, खूप ओढ लागलेली होती, तर ती भाजपने आम्हाला संधी दिली, त्याबद्दल भाजपचे खूप खूप धन्यवाद करते। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।